संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा व्यंगत्वावर अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते आणि राहुल गांधी हे त्याचे चित्रण करीत होते। त्यांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ इंडिया आघाडी विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले। यावेळी माजी खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख, माजी अध्यक्ष विक्रम देशमुख, माजी नगरसेवक संजय कोळी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्ष, कशा प्रकारचं आंदोलन होतं आणि आंदोलन काय मागणी आहे? आजचं जे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे हे आज देशभरात सर्व ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे। उपराष्ट्रपतींचा ज्या पद्धतीने अवमान तृणमूल काँग्रेसचे खासदार बॅनर्जी यांच्याकडनं झाला आणि हे सगळं होत असताना राहुल गांधी या सगळ्याचं चित्रीकरण करून याला कुठंतरी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होते। उपराष्ट्रपती हे संविधानिक पद आहे। ह्या संविधानिक पदाची जी टिंगलटवाळी आहे किंवा चेष्टा आहे हा करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडनं केला जात आहे आणि संविधानाची कुठेतरी चेष्टा यांच्याकडनं केली जात आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सर्व ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे।